मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ ज्वेलर्स, वैभवशाली परंपरा, सुवर्णमयी शुद्धतेची. कष्टाचा पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवा, निश्चिंत व्हा. शिवसमर्थाची मुदत ठेव योजना, आकर्षक व्याजदर, सर्वोत्तम परतावा. संपर्क 9697069191. राज्यातील 50,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या 27 महानगरपालिका, 63 नगरपालिका व 4 कटक मंडळे, 1 जिल्हा मुख्यालय अशा 95 शहरांमध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान राबवण्यात येत आहे. शहरी भागातील झोपडपट्टी सदृश्य वस्त्यांमध्ये राहणारी जनता, बेघर, रस्त्यावर राहणारी जनता, मुले, माथाडी कामगार आणि इतर अस्थायी लोकसंख्या यावर विशेष लक्ष. स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि साथरोग नियंत्रण, स्थानिक स्वराज्य संस्थांची बांधणी यावर भर. सार्वजनिक आरोग्य सेवा, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र यांच्या माध्यमातून पुरवण्यात येत आहे. आशा स्वयंसेविका, महिला आरोग्य समिती व रुग्ण कल्याण समिती हे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाचे महत्त्वाचे घटक आहेत. संगणक माहिती प्रणालीद्वारे व्यवस्थापन व नियोजन उपयोगात येत आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा आता शहरातील गरजूंना उपलब्ध झाल्या आहेत. आरोग्य सेवेसाठी आपल्या जवळच्या नागरी आरोग्य केंद्राला भेट द्या किंवा आपल्या परिसरातील आशा स्वयंसेविका यांच्याशी संपर्क साधा. मदत आमची मोलाची, राखा निगा आरोग्याची. पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल. मोठी बातमी, उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे बहुमतात सरकार बनणार. उत्तर प्रदेशमधली मोठी बातमी. उत्तर प्रदेशमध्ये भाजपची संख्या वाढते. गोव्यात भाजपा सगळ्यात मोठा पक्ष. उत्तराखंडमध्ये ती स्थिती, मणिपूरमध्ये सुद्धा स्थिती भाजपच्या बाजूनच निकाल 5 राज्यांमधले दिसतात. पंजाबमध्ये फक्त भाजपा पिछाडीवर. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं बहुमतानं सरकार येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्तराखंडमध्ये भाजपला बहुमत. भाजपा पंजाबमध्ये फक्त नाही 4 राज्यांमध्ये भाजपची आघाडी आपल्याला पाहायला मिळत आहे. भाजपाचं बहुमतात सरकार बनणार. उत्तर प्रदेशमध्ये 273 जागांचा कल दिसतोय. ट्रेंड आहे 273. समाजवादी पक्षाकडून 120 जागा. 2017च्या तुलनेमध्ये समाजवादी पक्षाला जागा वाढताना दिसत आहेत. मात्र सत्ता बदल होण्याचे जे काही संकेत मिळत होते किंवा चर्चा घडून आणली जात होती ती मात्र दिसत नाही. मात्र जागा वाढल्या. समाजवादी पक्षाची पत्रकार परिषद थोड्याच वेळात होणार आहे. अखिलेश यादव पराभवाची मीमांसा करते. अरविंद केजरीवाल राष्ट्रीय राजकारणातला एक नवा चेहरा पंजाबच्या राजकारणात यश मिळवून पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतो. अरविंद केजरीवाल यांचं ट्वीट पाहूया. इस इकबाल के लिए पंजाब के लोगों को बहुत बहुत बधाई. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचं हे ट्वीट आहे. इस इन्कलाब के लिए पंजाब के लोगों को बहुत बहुत बधाई. 2 महत्वाचे ट्वीट आपण पाहिले आहेत. केशव प्रसाद मौर्य उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री, त्यांचंही ट्वीट पाहिलं. त्यांनी जोरदार हमला केला अखिलेश यादववर. तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांनी कुणावरही हल्ला न करता त्यांनी एक ट्वीट केलं. त्यांचं ट्वीट असा, इस इन्कलाब के लिए पंजाब के लोगों को बहुत बहुत बधाई. राष्ट्रीय राजकारणामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नावाची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं सुरू असताना अरविंद केजरीवाल मात्र शांतपणे पक्षाचे ध्येय धोरण आखत राहिले आणि त्याचा फायदा पंजाबमध्ये दिसून आला. पंजाबमध्ये भाजप वर्सेस अकाली दल वर्सेस काँग्रेस अशीच लढाई होईल असं आपल्याला वाटत होतं. खास करून काँग्रेसची सत्ता ही डळमळीत झाल्याचं चित्र आपण ज्यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पाहिलं आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बंडखोरी केल्यानंतर पाहिलं. पण तिथे थेट आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात लढाई पाहायला मिळाली. माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंह ढिंडसा आणि संयुक्त अकाली दलाचे नेते यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासोबत युती केली. पण ही युती करत असताना सुद्धा त्याचा फायदा भाजपला थेट होऊ शकला नाही आणि भाजपलाही त्याबद्दल काही फारसं म्हणणं नाही. कारण 4 राज्यांमध्ये भाजपची घोडदौड ही विजयाच्या दिशेने सुरू आहे. पुन्हा एकदा माझ्यासोबत जे मान्यवर आहेत त्यांच्याशी मी चर्चा या सगळ्याच मुद्द्यांवर करणार आहे. नव्यानं माझ्यासोबत राजकीय विश्लेषक संजयजी ठाकुर जोड़ले गेलेले. बहुत बहुत आपका स्वागत है स्टुडिओ में. आणि सोबत माझ्यासोबत इतर माझे 3 मान्यवर जोड़ले गेलेले ते अश्विन अगौर राजकीय पत्रकार, शैलेंद्र परांजपे आणि वैजयंतीताई कुलकर्णी.
या सगळ्याच 5 राज्यांच्या निवडणुकीच्या संदर्भात निकालावरती होणाऱ्या ट्रेंडवरती भाष्य करत असताना एक पहिली प्रतिक्रिया संजयजी आपली। देखिए, ऐसा है कि उन प्रदेशों की जनता ने, या यूं कहें कि देश की जनता ने ये मान्य कर लिया है कि एक जो सशक्त केंद्र में भारतीय जनता पार्टी का नेतृत्व और भारत देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को इस देश ने तहे दिल से स्वीकार कर लिया है। और जितने भी चुनाव आप देख रहे हैं पिछले 7 वर्षों में, भाजपा हर दिन एक कदम आगे जा रही है। इसलिए ये कहना पड़ेगा कि ये जो जीत है भारतीय जनता पार्टी की इतनी बड़ी, जहां तक आप पंजाब की बात कर रहे थे, तो पंजाब में भारतीय जनता पार्टी लड़ी ही कुछ सीटों पे है। ये नैरेटिव ही नहीं देना चाहिए कि भारतीय जनता पार्टी पंजाब में पीछे है। भारतीय जनता पार्टी तो अभी लड़ी ही नहीं है पंजाब में। ये तो बहुत ही नॉमिनल उन्होंने अपना प्रेजेंस दिखाया है एक सिस्टम में। लेकिन बाकी के 4 राज्यों में जिस तरह से उनका प्रदर्शन है, ये कहना पड़ेगा कि केंद्र सरकार की नीतियां और भाजपा शासित राज्यों में उन प्रदेशों के मुख्यमंत्रियों और वहां के मंत्रिमंडल के सहयोगियों द्वारा केंद्र सरकार की जो योजनाएं हैं उसको अंतिम छोर पे बैठे हुए व्यक्ति तक लेके जाने का फायदा, ये सीधा सीधा वही फायदा है भारतीय जनता पार्टी के लिए। और भारतीय जनता पार्टी को उसी वजह से इतनी बड़ी सफलता प्राप्त होती जा रही है। अगदी। आणि समाजवादी पक्षाच्या ज्या काही जागा उत्तर प्रदेशमध्ये वाढताना दिसत आहेत 2017च्या तुलनेमध्ये, त्याचं काय विश्लेषण असू शकेल? समाजवादी पार्टी, देखिए ऐसा है कि आपने इसी तरह का माहौल बिहार में भी देखा होगा। असल में जो पोलराइजेशन हुआ है, ये एमवाई फैक्टर जो है, मुस्लिम यादव फैक्टर, तो बिहार में यादव जो जाति है उसका परसेंटेज उत्तर प्रदेश की तुलना में ज्यादा था, वहां भी लड़ाई दिख रही थी। लेकिन उत्तर प्रदेश में यादव परसेंटेज जो है वो बिहार की तुलना में कम है। हालांकि वो एकजुट आते हैं और ये मार्शल कौम है, ये खेतों में काम करने वाली जातियां हैं, हमेशा बाहर रहने वाली जातियां हैं। जब उन चुनाव का मौसम आता है तो चुनाव में वो अपने नेता को समर्थन देने के लिए उनकी महिलाएं, पुरुष सब के सब बाहर होते हैं, इसलिए उनकी भीड़ दिखाई देती है उनकी सभाओं में। लेकिन ये प्रेजेंस पूरे प्रदेश में है नहीं उनका, और इसी वजह से इसका असर वो उस तरह से डाल नहीं पाए। दूसरी ओबीसी जातियां, अब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी से बड़ा तो कोई नेता नहीं हो सकता ना आज की डेट में, ये तो सर्वमान्य है कि उनसे बड़ा कोई नेता नहीं है। उत्तर प्रदेशच्या राजकारणाचे अभ्यासक संजय पांडे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। एक मोठी बातमी, गोवा राज्यपालांसमोर पेच प्रसंग निर्माण झालेला आहे। काँग्रेस आणि भाजपा दोघांनाही हवी आहे राज्यपालांची भेट, आणि दोघेही इच्छुक आहेत राज्यपालांची भेट घेण्यास। गोव्यात भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार। गोव्यातली आकडेवारी पुन्हा एकदा स्क्रीनवर आपण बघूया। गोव्यातली आकडेवारी अशी आहे की भाजप हा पुढे जाताना दिसतोय तर काँग्रेस मागे। विश्वजित राणे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला देवेंद्र फडणवीस यांच्या हातात प्रभारी पदाची सूत्र होती। गोव्याच्या राजकारणामध्ये आपण पाहिले की 2017 नंतर केंद्रीय वाहतूक मंत्री, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि त्यानंतर गोव्याच्या राजकारणात महाराष्ट्राचं एक नेतृत्व सक्रिय झाले। प्रमोद सावंत हे जिंकलेले आहेत, मुख्यमंत्री आहेत। अगदी सुरुवातीला ते पिछाडीवर होते, तर नंतर मात्र दोन्ही टप्प्यामध्ये प्रमोद सावंत हे आघाडीवर आहेत। गोव्यात भाजपा सत्ता स्थापनेचा दावा करणार। भाजपाच्या पुढे काँग्रेस जाईल असं वाटत होतं, किंवा भाजपा काँग्रेस समसमान असतील किंवा 1-2 जागा कमी असतील, म्हणून काँग्रेसचे दिग्गज नेते पी चिदंबरम यांच्यासहित अनेक ज्येष्ठ नेते हे वेगळी रणनीती गोव्याच्या राजकारणाबद्दल आखत होते। गोव्यामध्ये मगोप पक्षाची सोबत त्यांनी गुप्त बैठकही घेतली असेही म्हटलं जात होतं। आता गोवा राज्यपालांसमोर पेच प्रसंग उभा ठाकलाय, कारण गोव्यामध्ये काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांना राज्यपालांची भेट घ्यायची आहे। दुसरीकडे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांचं लक्ष सुद्धा गोव्यावरती आहे। या दरम्यान प्रमोद सावंत विजयी झाल्याची बातमी आली आहे। 5 राज्यांच्या निवडणुकीवर निकालांवर आपण नजर टाकत असताना लक्ष्मीकांत पार्सेकर भाजपचे बंडखोर नेते हे पिछाडीवर आहे, तर विश्वजित राणे, प्रतापसिंग राणे यांचे पुत्र विजयी झालेले आहेत। 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहतोय, आणि आम आदमी पक्षाचा यशस्वी प्रवेश होतानाचं चित्र गोव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। अखिलेश यादव यांच्या संदर्भात आपण बोलत होतो संजयजी, की समजा त्यांच्या जागा काही वाढताना आता आपल्याला दिसत आहे। अर्थात भाजपची विजयी घोडदौड आहे हे मान्यच आहे। आपल्याला त्यांचा करिश्मा, मोदींचा, योगींचा, आपण त्याबद्दलही यापूर्वी चर्चा आपण स्टुडिओत केलेलीच आहे। पण तरी जर काही जागा या अखिलेश यादव यांच्या पक्षाच्या वाढल्या तर त्याची 4 महत्त्वाची कारणं
कुठली असू शकतात? जातीय समीकरण असतील का? जसं तुम्ही बहुजन मुद्द्याचा उल्लेख केला, कारण खरंच योगींनी सुद्धा तो बहुजन मतदार आपल्याकडे कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी झाले. आताही होताना दिसतात आणि पूर्वी तर खूप मोठ्या प्रमाणात. देखिए, उसमें जो सबसे महत्वपूर्ण कारण है, सब 4 कारण ढूंढने की जरूरत ही नहीं है आपको, एक ही कारण है. इस देश में एक नया ट्रेंड हो गया है कि इस देश की माइनॉरिटी के जो मुस्लिम खास तौर पे जो लोग हैं, वो आजकल किसी भी प्रदेश में वोट करने जाते हैं तो वो देखते हैं भाजपा को कौन हरा रहा है, हम भाजपा से कौन लड़ रहा है. वो एक स्ट्रेटेजिक मतदान कर रहे हैं भाजपा के विरुद्ध. और उत्तर प्रदेश में अखिलेश यादव की जाति के अलावा पिछले चुनावों में जो मुस्लिम मतदान कुछ कांग्रेस की तरफ और कुछ दूसरी पार्टियों की तरफ चले जाते थे, बीएसपी शून्य जैसी हो गई है, तो मुस्लिम और यादवों ने एकजुट होकर समाजवादी पार्टी के पक्ष में मतदान किया है. लेकिन अखिलेश चूके यहां है कि यादवों में भी लगभग 20% मतदाता नरेंद्र मोदी जी के प्रभाव में है और मुस्लिम लोगों ने पूरी तरह से एन ब्लॉक वोट किया है. इस वजह से उत्तर प्रदेश में समाजवादी पार्टी की कुछ एक सीटें बढ़ अवश्य सकती हैं, 2, 4, 10 सीटें बढ़ सकती हैं, कोई बहुत आश्चर्य की बात नहीं होगी. लेकिन जो सबसे नया चीज वहां समझ में आया है, मैं वहां उत्तर प्रदेश में घूम रहा था, मैंने देखा मतदान के दिनों में हमारे देश के एक बड़े पत्रकार हैं अजीत अंजुम जी, वो जाके लोगों के मुंह पे माइक लगा के पूछ रहे थे कि आप कौन सी जाति के हैं. तो वहां पे एकजुट होकर ब्राह्मण कम्युनिटी का आदमी, वो भी बोला हम हिंदू हैं. छोटी जात का व्यक्ति वो भी खड़ा होगा अगर, जिसको छोटी बड़ी, मेरा तो ये मानना है कि जात कोई होती ही नहीं है, सब मनुष्य हैं, भगवान की संतान है और सबको एक दृष्टि से देखना चाहिए. लेकिन जब जनता के बीच में ये बात आने लगे कि नहीं मैं हिंदू हूं, जिन जातियों में विभाजन हुआ, जो वर्ण व्यवस्था को तोड़ने का ये प्रयास जो भारतीय जनता पार्टी और नरेंद्र मोदी की लीडरशिप में हो रही है, नरेंद्र मोदी जी को मैं इसमें एक बहुत ही कामयाब नेता मानूंगा, जिन्होंने जात व्यवस्था को तोड़ के उसके आगे निकल गए और विभिन्न जातियों को वोट अपनी सेवा के माध्यम से अपने पीछे लगा लिया. और यही नतीजा है कि भारतीय जनता पार्टी बरोबर आहे संजय जी. जात आणि धर्माला राजकारणात मूठमाती देण्याचा प्रयत्न होण्याची गरज आहे आणि एक आदर्श उदाहरण गोवा राज्याचं असेल की तिथे जातीय अस्मिता आणि धर्माच्या नावावर राजकारण खेळलं जात नाही, तिथल्या निवडणुका होत नाही. पण या वेळेला मात्र तसे प्रयत्न झाले आणि तशा पद्धतीनं तिथल्या नेत्यांना चुचकारण्याचे प्रयत्न, तिथल्या समाजाला चुचकारण्याचे प्रयत्न सुद्धा झाले. ही मात्र आपण म्हणताय त्या दृष्टिकोनातून अत्यंत वाईट गोष्ट आहे. मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येणारच आहे, कारण देशातला सर्वात मोठं राज्य हे उत्तर प्रदेश आहे, 403 जागा आहे आणि तुलनेनं बाकी राज्यांमध्ये खूपच कमी विधानसभेच्या जागा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून आपण उत्तर प्रदेशची चर्चा ही कायम करत असतो. पुन्हा एकदा मी अश्विन अघोर यांच्याकडे जाईल. अश्विन अघोर आमच्यासोबत जोडले गेलेले आणि स्टुडिओ 3 मान्यवर आमच्यासोबत आहे. अश्विन, या गोव्याच्या राजकारणाबद्दल चर्चा करत असताना काही राजकीय पेच तिथे उद्भवलेले आहेत. काँग्रेस आणि शिवाय भाजपला दोघांनाही राज्यपालांची भेट घ्यायची आहे आणि मोठं इंटरेस्टिंग गणित तिथे साधारणतः दिसते. म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्षांतर्फे हालचाली सुरू झाल्या आहेत आणि पी चिदंबरम सारखे ज्येष्ठ नेते गोव्यात आले आहेत. पुन्हा एकदा या संदर्भातली मोठी बातमी आणि त्यानंतर तुम्ही विश्लेषण करू शकता. अश्विन अघोर, काँग्रेस आणि भाजपा दोघांनाही हवी आहे राज्यपालांची भेट. गोव्यात भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. भाजपा पुढे दिसते आपल्याला. गोव्यामध्ये भाजपनं राज्यपालांकडे भेटीची वेळही मागितली आहे आणि विश्वजित राणे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुंबईत होते, त्यानंतर ते गोव्यात गेले. गोव्याची सूत्र मुंबईतून हलवली जात आहे असंही संजयजी म्हटलं जात होतं, कारण ज्या नेत्यांचा गोव्याच्या राजकारणाशी निवडणुकीशी संबंध आहे ते नेते मुंबईत होते आणि आता गोव्याच्या राजकारणाची सूत्र हातात घेत आहेत. 2 महत्वाची भाजपाची नेते मंडळी, एक तर नितीन गडकरींचं नाव गोव्याच्या राजकारणात कायम घेतलं, प्रचारात सुद्धा जायचे ते. 2017 मध्ये गडकरी यांची भूमिका सत्ता स्थापनेसाठी अत्यंत महत्वाची होती. एक वेगळी जादू त्यांनी केली आणि या वेळेला नेतृत्व हे फडणवीसांच्या हातात आहे. विश्वजित राणे, प्रतापसिंग राणे यांचे पुत्र हे फडणवीस यांच्या भेटीला गेले. अघोर, अश्विन, गोव्याच्या राजकारणामध्ये कायम उलथापालथ होताना आपण पाहिले, आता सुद्धा वेगानं राजकीय घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय सांगा?
आता जी आकडेवारी येते गोव्याबद्दलची त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला 19 जागा मिळत आहेत असं दिसत आहे आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाला 4 म्हणजे 23 जागा भारतीय जनता पार्टी आणि अलायन्सला मिळतात आहे. काँग्रेसकडे 11 जागा आहेत, आम आदमी पार्टीकडे 2 दाखवल्या आहेत आणि इतर 3. तर ह्या तिघांची जरी बेरीज केली तरी ते काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी आणि मगोपोच्या जवळ जात नाहीत. तर हे राज्यपालांना का भेटायला जातात हाच मोठा प्रश्न आहे. जर तुमच्याकडे जागाच तेवढ्या येत नाही आहेत तर तुम्ही राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा का करताय? मला असं वाटतंय की हा उगाच एक पेच प्रसंग निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं होतोय. कारण मागच्या वेळेस जे झालं, मागच्या वेळेस आपल्याला माहिती आहे की काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याची पूर्ण चान्स होता पण ते करू शकले नाही. त्याची कारणं वेगळी आहेत. ती जी अंतर्गत पक्षामध्ये जी 3 लोक होते त्यांना मुख्यमंत्री बनायचं होतं ते तिघं अडून बसले होते आणि दिल्लीहून यांना काही इन्स्ट्रक्शन्स येत नव्हत्या. त्यामुळे वेळ गेला आणि मधल्या काळामध्ये नितीन गडकरींनी जाऊन सगळे गणित जमवले आणि सत्ता स्थापन केली. अगदी दिग्विजय सिंग यांच्या मुरब्बी नेत्याला सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला होता आणि म्हणूनच यावेळेला त्यांनी अत्यंत सावधपणे पावलं टाकली आहेत. पी चिदंबरम यांच्यासारख्या नेत्याला तिथे पाठवावं लागलं, खलबतं करावी लागली आणि अशी सूत्रांची माहिती आहे की सुनील ढवळीकर जे मगोपाचे प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत या पक्षाचे, त्यांच्याशी त्यांनी बातचीत केली. अर्थात भाजपला सुद्धा अशा प्रकारचे प्रयत्न करावे लागेल. 40 विधानसभा आमदारांच्या जागा आहेत आणि 21 तिथला मॅजिक फिगर आहे, जादुई आकडा आहे. 21 सत्तेसाठी 21 आमदारांची गरज आहे. समजा तेवढे आमदार जर भाजपला मिळाले नाही तर अर्थातच त्यांना मदत घ्यावी लागेल आणि 2 महत्त्वाचे पक्ष आहेत, एक तर गोवा फॉरवर्ड पार्टी आणि दुसरी म्हणजे महाराष्ट्र गोमंतक पक्ष. हे 2 पक्ष अत्यंत महत्त्वाचे असते आणि मगोप किंग मेकरची भूमिका साधारणतः गोव्याच्या राजकारणात निभवत आलेला आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षाला जर 2 जागा मिळाल्या, ते जर काँग्रेस सोबत जायला तयार असतील तर काँग्रेसचेही काहीतरी गणित असेल असं आता आपल्याला नाकारता येत नाही की काँग्रेस कुठेच पॉवर पॉलिटिक्स मध्ये नसेल किंवा सत्ता स्थापनेसाठी प्रत्येक पक्ष अश्विन काही ना काही प्रयत्न आपल्या पक्षासाठी सत्ता स्थापनेसाठी करत असेल. आणि गोव्यातले राजकीय पेच प्रसंग मी दीर्घकाळ गोव्यातलं राजकारण पत्रकार म्हणून कव्हर केलेलं आहे, तर अत्यंत इंटरेस्टिंग गोष्टी सातत्यानं घडताना पाहायला मिळतात आणि तितकंच गोव्याचं राजकारण हे समजून घेताना खास करून निवडणुकीच्या काळामध्ये किंवा निकाल आल्यानंतर खूप काथ्याकूट करावा लागतो आणि सातत्यानं आणि वेगानं बदल होत असतात. म्हणूनच गोव्याकडे देशाचं लक्षही लागलेलं आहे. आपण पुन्हा एकदा वैजयंती ताई यांच्याकडे जाऊ. शेजारी राज्यामध्ये ज्या वेगानं हालचाली घडतात त्यावर पटकन आपली एक प्रतिक्रिया. कारण की भाजपला आता जरी जास्त जागा दिसत असल्या तरी आपण जसं म्हटलं की गोव्याच्या राजकारणात काही उलथापालथी होऊ शकतात. आता दोघांनीही राज्यपालांकडे भेटीची वेळ मागितली आहे. खरं म्हणाल तर काँग्रेसने कालच राज्यपालांची अपॉइंटमेंट घेतली होती आणि चिदंबरम सारखे ज्येष्ठ नेते तिथे ठाण मांडून आहे. इतकंच नाही तर जे 37 उमेदवार उभे केले होते काँग्रेसने गोव्यामध्ये त्या सगळ्यांना एका रिसॉर्टमध्ये नेऊन ठेवलेलं आहे 2 दिवसापासून की फाटाफूट टाळण्यासाठी म्हणून. तर त्यामुळे काहीतरी त्यांचंही गणित असेल किंवा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची भूमिका किंवा आप पक्षाची भूमिका काहीतरी असणार, तर त्याशिवाय त्यांनी राज्यपालांची भेट मागितली नसेल. आणि व्हेअरएज ह्यांच्याकडे 19 जागा आहेत आणि 2 अजून आमदार मिळाले तर त्यांची मॅजिक फिगर होऊ शकते. तर त्यामुळे दोन्ही पक्ष अटीतटीचे प्रयत्न करणार सरकार स्थापनेसाठी, हे निर्विवाद आहे. अगदी. आणि कारण याचं कारण मुळात असं आहे संजयजी की 2017 च्या वेळेला त्यांच्याकडे संख्या संख्याबळ जास्त असताना सुद्धा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. कारण जे राजकीय डावपेच खेळावे लागतात त्यात दिग्विजय सिंग मागे पडले आणि गडकरी साहेब आपले पुढे गेले आणि सत्ता स्थापन केली ही गोव्यामध्ये भाजपने. काय वाटतं उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा अभ्यास करताना आणि उत्तर प्रदेशवर आपण बोलतही होतो आणि अचानक आपल्याला ही ताजी घडामोड गोव्यातली ऐकायला मिळाली, पाहायला मिळाली आहे, म्हणून आपण गोव्याच्या राजकारणावर पुन्हा एकदा चर्चा करतोय. संजय जी, देखिए जहां तक गोवा की बात है, ये अंतर कांग्रेस और बीजेपी का अंतर बड़ा है, ये छोटा अंतर नहीं है. 40 विधानसभा की जहां सीटें हैं वहां 19 और 11 का अगर अंतर है तो ये बड़ा अंतर है. दूसरी बात, ये प्रयास जरूर करते हैं, कांग्रेस अक्सर ऐसा प्रयास करती रहती. शायद कांग्रेस को लगा होगा कि एक इंग्लिश बोलने वाले आदमी को भेज दो गोवा में तो ज्यादा अच्छे से कम्युनिकेट कर पाएगा और 1-2 सीट लेके आएगा उनके लिए. ये कांग्रेस वालों के बुद्धि में क्या हो गया है मेरे समझ में नहीं आता. मैं व्यक्तिगत तौर पर नहीं बोलना चाहता हूं उनके बारे में, लेकिन इतना जरूर बोलता हूं कि भारतीय जनता पार्टी ने एक बहुत ही सक्षम नेतृत्व
और बहुत ही बढ़िया संगठक व्यक्तित्व देवेंद्र फडणवीस को वहां का इंचार्ज बनाया था। और मैं ये दावे से कह सकता हूं कि शायद कोई और होता तो ये सफलता नहीं मिलती, क्योंकि जो एग्जिट पोल में थे ये पीछे ही दिखा रहे थे भाजपा को आगे। लेकिन मैं जानता हूं कि देवेंद्र फडणवीस वहां किस तरह से काम कर रहे थे, और ये भारतीय जनता पार्टी का नेतृत्व का जो काम है वहां पे लोगों को संगठित करना आपस में। और देखिए उनका मोह नहीं है, मनोहर पारिकर जैसे दिग्गज नेता, उनको पता था कि उनके पुत्र जीतेंगे नहीं, चुनाव नहीं दिया टिकट उन्होंने बंडखोरी कर दी, भाजपा ने मान्य कर लिया उस चीज को। तो भारतीय जनता पार्टी कुछ मामले में बहुत सख्ती से पेश आती है और प्रॉम्प्टनेस उनके अंदर ज्यादा है। उनके नेताओं में लेजीनेस नहीं है, वो जो काम करते हैं वो उसी टारगेट पे काम करते हैं। इसलिए इन परिस्थितियों में गोवा में कांग्रेस वहां कुछ कर पाएगी, इसमें मुझे शंका है। लेकिन जैसे कि ताई ने बताया अभी कि गोवा में कुछ भी होता है और कुछ भी हो सकता है, हो जाए तो कोई आश्चर्य नहीं होगा। अन्यथा ऐसी कोई राजनीतिक गणित वहां नहीं है कि भारतीय जनता पार्टी के अलावा काँग्रेस कुछ वहां करने में सफल हो। बरोबर आहे, कारण जर या आकड्यांमध्ये फारशी तफावत नसती तर कदाचित आपण आणखी काही वेगळी चर्चा केली असती। शिवाय आपण जी चर्चा करतो त्याला आधार मुळात ट्रेंडच असतो संजय, हे मान्य, कारण 18 आणि 11 मध्ये 7 जागांचा फरक दिसतो आणि 7 जागा या गोवा विधानसभेच्या दृष्टिकोनातून राजकारणातून अत्यंत महत्वाच्या, कारण 40च विधानसभेची जागा आहे। आताच्या घडीला राज्यात ज्या 5 निवडणुका राज्यांच्या आहेत त्यात सर्वात कमी जागा असलेला राज्य म्हणजे गोवा आहे। आणि त्यानंतर आपण पाहिलं की मणिपूर आहे, मणिपूर आणि मग नंतर उत्तराखंड, मग नंतर पंजाब आणि सर्वात जास्त उत्तर प्रदेशमध्ये। गोव्याच्या राजकारणाबद्दल तुम्हालाही शैलेंद्र काही सांगायचं असेल, आता नवी जी घडामोड झाली त्याचा काही अन्वयार्थ लागू शकतो? हा, मी तेच सांगणार होतो की मुळामध्ये आपण राजकारणाला गणिताचे किंवा विज्ञानाचे नियम लावू शकत नाही, ते अतिशय गुंतागुंतीचं आहे। आणि विशेषतः गोव्यातलं राजकारण आणखीनच गुंतागुंतीचं आहे। जसं मागच्या वेळेला कमी जागा असून देखील दिल्लीतल्या नेत्यांनी स्विफ्ट हालचाली न केल्यामुळे भाजपचं सरकार आलं आणि काँग्रेसचा दिग्विजय सिंग सारखा मुरब्बी नेता सुद्धा तिथे कमी पडला। तसंच आत्ता देखील भाजप सत्तेवर असल्यामुळे सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजपला बोलवलं पाहिजे राज्यपालांनी, हे बरोबर आहे आणि तसंच घडायची शक्यता जास्ती आहे। पण मला महत्त्वाचं विधान जे वाटतं ते सुधीर ढवळीकरांचं वाटतं। आणि सुधीर ढवळीकर जे म्हणाले आहेत की मगो पक्ष हा किंग मेकर नसेल तर किंगच असेल, त्यामुळे जर त्यांच्या महत्वाकांक्षांना खतपाणी घातलं काँग्रेसने आणि चिदंबरम सारख्या नेत्याची ती क्षमता आहे, त्यामुळे जर सुधीर ढवळीकरांना आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो म्हणालो तर महाराष्ट्रातला बीजेपी वगळता सारे हा प्रयोग तिथे होऊ शकतो का? तर आत्ताचं गणित तसं दिसतंय की भाजपाला बाहेर ठेवून 19 लोकांना बाहेर ठेवून 21 लोकांचं सरकार येऊ शकतं आणि हे समोर दिसतंय म्हणून मी सांगतोय। त्यामुळे राजकारणात काही होऊ शकतं, गोव्यात त्यातूनही काही होऊ शकतं। आणि सुधीर ढवळीकरांचं विधान तसं आहे की मी किंग मेकर नाही, आम्ही किंगच होणार। त्यांना जर किंग व्हायचं असेल तर त्यांना भाजपबरोबर राहून उपयोग नाही, आणि असं असेल तर काहीही घडू शकतं। तर थोडं थांबूया असं मला वाटतं। अगदी मला थोडंसं चटकन गोव्याचा एक आकडा दिसत नाही आता, पण ठीक आहे, म्हणजे 40 आणि 22 40 जागांमधनं एक साधारणतः 18 आणि 11 असा आकडा दिसतोय। 11 आता 19 भाजपच्या वतीनं। मला सुधीर ढवळीकरचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला म्हणून सांगावं असं वाटतं, ते एक गोव्यातलं पिक्चर साधारणतः राजकीय आपण आता बघूया। भाजपशी कुणाशीही भाजपची युती नाही, भाजपची मदार साधारणतः असते ती तिथल्या स्थानिक पक्षावर आणि अपक्ष आमदारांवरती असते। बाबूश मॉन्सेरात हा असा एक बाहुबली गोव्याच्या राजकारणातला नेता आहे, जो कधी काँग्रेस तर कधी अपक्ष, तर आता तो भाजपच्या सोबतीने आहे। अपक्ष आमदारावर भाजपची भिस्त असते, म्हणजे ज्याला सत्ता स्थापन करायची असते त्यांची भिस्त मदार कुणावर असते तर अपक्ष। आणि गोवा फॉरवर्ड पार्टी जी विजय सरदेसाई यांची आहे आणि महाराष्ट्र गोमंतक पक्ष सुधीर ढवळीकर यांचा पक्ष आहे। 4 जागा त्यांच्याकडे होता, मी त्यांचा इतिहास तुम्हाला सांगितला। यावेळेला गोमंतक या महाराष्ट्र गोमंतक पक्षाची युती पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसची झालेली आहे आणि ममता बॅनर्जी तिथे प्रचारासाठी आल्या। पण सुधीर ढवळीकर यांचं वक्तव्य असं आहे, त्यांचं वागणं बोलणं हे व्यावहारिक असतं आणि त्यांच्या पक्षाला सत्तेत जो पक्ष असेल त्या पक्षाच्या बाजूने जाण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। विजय सरदेसाई यावेळेला कुणासोबत असतील याचे काही निश्चित आडाखे आपल्याला बांधता येत नाही, पण समजा काँग्रेसशी आम आदमी पक्षाचंही जमत नाही, तृणमूल काँग्रेसचं किती जमतं हे आपण सगळं आता तिसऱ्या मोर्चाची उभारणी करताना ममता बॅनर्जींचे सगळे स्टेटमेंट पाहिले तर आपल्याला लक्षात येतं। पण समजा
काँग्रेस आणि आम आदमी पक्ष आणि महाराष्ट्र गोमंतक पक्ष आणि तृणमूल काँग्रेस असे सगळे एकत्र आले तर सत्ता स्थापन होऊ शकते का? याचसाठी पी चिदंबरम सारखे मुरब्बी नेते इथे गोव्यामध्ये आले होते. प्रमोद सावंत गोव्याचे मुख्यमंत्री, त्यांचं म्हणणं असं आहे की मगोपला सोबत घेऊ. हे यासाठी सातत्यानं म्हटलं जातं किंवा यासाठी हे बोललं जातं. याचं कारण असं आहे की या गोव्याच्या राजकारणात कोण कुणाला कधी सोडून जाईल याचा नेम नाही, त्यामुळे सातत्यानं अशा छोट्या छोट्या पक्षांना सोबत घ्यावं लागतं. पण आता गोव्याच्या राजकारणात शैलेंद्र दोन महत्वाचे पक्ष, आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस पक्ष हा ताकदीनं उतरलाय आणि त्यांनी या राजकारणाची सगळी समीकरणं गोव्यातली बदलवली आहे असं आपल्याला साधारणतः दिसत आहे. समीकरण बदलण्यापेक्षा सुद्धा ना गोव्याचं हेच कॅरेक्टर कायम राहिलं आहे आणि ममता बॅनर्जींचा अगदी सोनिया गांधींना राष्ट्रीय पातळीवर जरी विरोध असेल तरी आज मी तिला ममता बॅनर्जींचं स्थान राष्ट्रीय पातळीवर मोदींना हरवल्यामुळे मोठं झालंय. तर गोव्यामध्ये ममता बॅनर्जी सोनियांच्या बरोबर न जाण्यापेक्षा मोदींना हरवण्याची संधी म्हणून त्याच्याकडे पाहतील की जे जास्ती महत्वाचं आहे. त्यामुळे मोदींना मी हरवू शकत असेल तर प्रसंगी मी काँग्रेसला सपोर्ट करीन आणि मला बरोबर घेतल्याशिवाय तुम्ही मोदींना हरवू शकत नाही हाही मेसेज त्या देऊ शकतात. आणि गोमंतकवादी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला सुधीर ढवळीकरांच्या जर मुख्यमंत्री व्हायचे अँबिशन असतील तर त्याला हे सगळे पाठिंबा देऊ शकतात. कारण शेवटी राजकारणामध्ये किंवा जसं महाराष्ट्रात घडलं की 25 वर्षाची युती तोडली, नासवली वगैरे उद्धव ठाकरे आता म्हणतायत, पण ते मुख्यमंत्री झाले ती वस्तुस्थिती आहे ना, ते नाकारता येत नाही. तीच गोष्ट तिथे घडू शकते का? तर आता मला शक्यता दिसते, त्यामुळे मी ते फेटाळून लावत नाही, एवढंच म्हणतो. होईल असं नाही म्हणत आहे. राज्यपाल बीजेपीलाच आधी बोलवतील, पण बीजेपीकडे इथल्याप्रमाणेच आकडे कमी पडले तर त्यांना कोणीच वाचवू शकत नाही. बरोबर आहे. आणि म्हणून गोव्याच्या राजकारणाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. कोण कुणाच्या सोबतीनं जाईल माहित नाही. मोदींच्या विरोधात आघाडी उघडताना आणि भाजपच्या विरोधामध्ये आघाडी उघडताना मात्र विरोधी विचारसरणीच्या लोकांना एकत्र येण्यामध्ये अडचण निर्माण होते, त्यांचा अहंभाव आडवा येतो, हेही आपण पाहिलं. सोनिया गांधी यांच्यासोबत ममता बॅनर्जी यांचं पूर्वी कधी काळी पटत होतं, पण आता ते पटत नाही. अरविंद केजरीवाल सुद्धा फार काही अनुकूल भूमिका राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी सोबत घेत नाही. पण जर त्यांना गोव्यामध्ये काही सत्ता स्थापन करायची असेल तर कदाचित ते एकत्र येऊ शकतात. पण पुन्हा एकदा असं सगळं 4-5 पक्षांचं सरकार येण्याची शक्यता निर्माण झाली तरी सुद्धा ती काही गोव्याच्या स्थिर राजकारणासाठी अजिबात चांगली नाही आणि जनतेसाठी तर अजिबातच नाही. गोव्यातलं राजकारण, तिथले निवडणुकीचे मुद्दे हे सातत्यानं बदलत राहिले. मोठी बातमी आपण बघूया. आता बातम्यांचा वेग वाढलेला आहे. दुपारचे 1 वाजतायत. प्रमोद सावंत विजयी झाले. भाजपसाठी अत्यंत आनंदाची बातमी. मगोपा आणि अपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करू असं भाजपाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणतात. गोव्याच्या राजकारणामध्ये पर्रिकर यांच्यानंतर प्रमोद सावंत हे एक महत्वाचे नेते आणि त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली गेली. त्यांना साथ होती देवेंद्र फडणवीस यांची. प्रमोद सावंत असा तरुण चेहरा भाजपनं गोव्याच्या राजकारणात ताकदीनं उतरवला आहे आणि त्यांना कुणाच्याही बंडखोरीचा फारसा सामना करावा लागला नाही. एक उदाहरण लक्ष्मीकांत पार्सेकर आणि उत्पल पर्रिकर यांचं होतं, पण उत्पल पर्रिकर यांची ताकद काही फारशी दिसत नव्हती आणि पार्सेकरांचं वय सुद्धा खूप मोठं झालं होतं आणि पक्षानं त्यांना विधानसभेचं अध्यक्षपद आणि मुख्यमंत्री पद पण दिलं. पण त्यांच्या नेतृत्वामध्ये 2017ची निवडणूक लढवली जाऊ शकत नव्हती, नंतरची निवडणूक, आणि म्हणून त्यांना पायउतार व्हावं लागलं आणि ते भाजपाचे बंडखोर नेते झाले. प्रत्येक नेत्याला आपल्या मुलासाठी तिकीट मागायची असते, तशी ती त्यांनी मागितली आणि तशी ती मिळाली नाही. हेही एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी नमूद करावी लागेल. गोव्याच्या राजकारणाबद्दल आपण बोलत होतो. जर अशा प्रकारचं सगळं मिश्रण असलेलं आणि 4-5 पक्षांचे नेते एकत्र येऊन जर सरकार स्थापन होऊ शकेल, अर्थात जर तरची ही गोष्ट आहे, तर पुन्हा एकदा गोव्याच्या जनतेसाठी काही विकासाची दारं खूप मजबूतीने उघडे होतील असं काही वाटत नाही. म्हणजे त्यात सर्वात मोठा जो खेळखंडोबा होतो तो या सत्तेच्या राजकारणाचाच होतो. शैलेंद्र, नाही, सत्तेच्या राजकारणामध्ये आत्ता प्रायोरिटी काय आहे हे बघावं लागतं. आत्ता प्राधान्यक्रम काय तर सरकार स्थापनेला आहे ना, त्यामुळे आता सत्ता मिळवणं हे उद्दिष्ट आहे. जनकल्याण हे त्याच्यानंतरची बाब आहे. तर सत्तेवर आलो तर जनकल्याण करू शकतो ना. म्हणजे फडणवीस गोव्यात खूप ऍक्टिव्ह आहेत, पण त्यांना महाराष्ट्रात आता जनकल्याण नाही फार करतायत कारण ते सत्तेवर नाहीत. म्हणजे विरोधी पक्षात राहूनही करता येतं, पण तितकं जास्ती नाही करतायत सरकारच्या बाहेर राहून. त्यामुळे ती वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आता घोडेबाजार होईल, सौदे होतील, सगळं होईलच. अर्थात आपण म्हणजे राजकारणातल्या अत्यंत चांगुलपणावर, चांगल्या गोष्टीबद्दल चर्चा करतो म्हणून खरं तर ते करूही नाही असं वाटतंय.
जी बताइए संजय जी। देखिए शैलेंद्र जी की एक बात से मैं निश्चित रूप से सहमत हूंगा। इस देश की राजनीति में अनेकों ऐसे उदाहरण हैं कि जो अपनी पार्टी का अकेला एमएलए झारखंड में मुख्यमंत्री बन सकता है। ये अलग बात है कि घोटाला करके पूरा प्रदेश लूट लेता है। इस देश में अपनी पार्टी का एक अकेला खासदार वो देश का प्रधानमंत्री हो सकता है, और इस देश में जो खासदार भी नहीं है वो प्रधानमंत्री होकर लालू प्रसाद यादव उसको राज्यसभा में भेज सकते हैं। और कर्नाटक में भारतीय जनता पार्टी को रोकने के लिए ये देवेगौड़ा के सुपुत्र को मुख्यमंत्री बनाने के लिए सारी विपक्षी पार्टियां तैयार हो सकती हैं। महाराष्ट्र आपके सामने स्वयं जहां बैठे हैं, कितना बड़ा राजनीति में उदाहरण है। तो राजनीति में कुछ भी संभावना होती है और कुछ भी हो सकता है। इसलिए शैलेंद्र जी को इस बात को बिल्कुल से अनदेखा नहीं किया जा सकता कि ये स्थिति वहां है कि ऐसी कोई स्थिति, लेकिन पेच सिर्फ एक है जो उसमें आ सकती है कि इस समय की इस राजनीति में एक बहुत ही बड़ा महत्वाकांक्षी व्यक्ति जो बहुत बड़ी महत्वाकांक्षा लेके बैठा हुआ है और अपनी आप को पूरे देश के नेतृत्वों से अलग दिखाने की कोशिश करता है। बिल्कुल, बहुत सही कहा। ब्रेक पे जाएंगे, किसी संभावना से इंकार नहीं किया जा सकता। संजय वांडे जी, आपकी बात बहुत ही सही है। एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर सुद्धा 5 राज्यांच्या निवडणुकीच्या निकालावरती आपली चर्चा अशी सुरू राहील। कुठे जाऊ नका, पाहत राहा माझ्यासोबत रणसंग्राम 2022।